तर आज आपण मटकीला अगदी लांबसडक मोड कशी आणायची आणि ते सुद्धा अगदी कमी वेळेत. बरं, घरी आपण मटकीला मोड जरी आणली तरी ती चिकट होते किंवा त्याचा एक उग्र वास येतो. मग अशा वेळी ह्या गोष्टी होऊ नयेत त्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये मी भरपूर टिप्स शेअर केल्यात. म्हणजे तुम्हाला सुद्धा घरच्या घरी मार्केटसारखी लांबच लांब फ्रेश मोड आलेली मटकी वापरता येईल. त्याचसोबत बाहेरील जास्त पैसे देऊन आपण नेहमी मोड आलेली मटकी घेतो, तर ती मटकी घेण्याची गरज भासणार नाही. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर सुरुवातीला इथे मी 1 वाटी भरून मटकी घेतलेली आहे आणि ती गावरान अशी मटकी आहे. अगदी बारीक अशा साईजमध्ये आहे. अगदी 2 ते 3 प्रकारामध्ये मटकी आपल्याला मिळते. अगदी एक मोठ्या साईजमध्ये आणि एक बारीक साईजमध्ये. तर ही बारीकवाली मटकी जी आहे ना, ती इथे मी घेते आहे. सुरुवातीला मटकी एकतर तुम्ही स्वच्छ अशी निवडून घ्या. यामध्ये खडेसुद्धा असू शकतात. त्यानंतर 2 ते 3 पाण्याने ती सुरुवातीला छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची. कारण आपण मार्केटमधली मटकी ज्यावेळेला घरी आणतो त्याला बऱ्याच प्रमाणामध्ये पावडर केमिकल लावलेले असतात. आणि ही मटकी आपण सुरुवातीला छान स्वच्छ अशी धुवून घेतली ना की ते स्वच्छ होते, त्यावरची पावडर निघून जाते. आणि त्यानंतर अशा प्रकारे आता ह्या डब्यामध्येच मी मटकी घालून घेतलेली होती आणि याला आता भिजत घालायचं आहे. तर भिजत घालण्यासाठी यामध्ये थंड पाणी न घालता मी छान गरम करून घेतलेलं पाणी यामध्ये घालते. आता आपल्याला ही मटकी कमीत कमी 5 ते 6 तास या पाण्यामध्ये भिजत ठेवायची. बघा, 5 ते 6 तास झालेले आहेत आणि मटकी छान टम्म अशी फुलली गेलेली आहे. यावरती एक फेसाळ असं पाणी आलंय आणि बघा, सुरुवातीला मटकी बघा डब्यामध्ये अगदी खाली बुडाला दिसत होती, पण आता छान फुलून ही वरतीपर्यंत आलेली आहे. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तिने पाणी शोषून घेतलंय. अगदी याला जर तुम्ही बारीक बघितलं तर याला कुठे कुठे कोंबसुद्धा तुम्हाला दिसायला लागलेले असतील. तर आता आपल्याला ही मटकी या पाण्यामधून स्वच्छ अशी धुवून घ्यायची. छान भरपूर वेळेस धुवून घ्यायची. 2-3 वेळेस तरी छान धुवायची. पण धुत असताना तिला खूप जास्त रगडून किंवा चोळून न धुता अगदी अलगद हलक्या हाताने ह्या पाण्यामधून आपल्याला छान धुवायची. असं जर आपण इथे केलं तर मटकी मोड आल्यानंतर चिकट होत नाही किंवा त्याला एक प्रकारचा उग्र वास येत नाही. सुरुवातीला आपण मटकी छान गरम पाण्यामध्ये भिजत ठेवतो आणि त्यानंतर ती तशीच कपड्यामध्ये म्हणा किंवा चाळणीमध्ये मोड आणण्यासाठी ठेवतो. पण त्यामुळे काय होतं, मटकी गरम पाण्यातून काढल्यामुळे तिला एक प्रकारचा चिकटपणा येतो आणि तिचा एक उग्र वाससुद्धा येतो. मोड तर तिला येतात, पण ह्या दोन्ही गोष्टी सोबत तिला येतात. तर त्यासाठी अशा प्रकारे तुम्ही 2 ते 3 वेळेस छान थंड पाण्याने हिला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर गाळणीमध्ये अशा प्रकारे गाळून घ्यायचे. आता बघा, ह्या गाळणीमध्ये मटकी आपण यामध्ये गाळलेली आहे किंवा यामध्ये घालून घेतली, तर यामधलं पूर्णपणे आपल्याला जोपर्यंत पाणी निथळत नाही ना तोपर्यंत ही अशीच ठेवायची. गाळणीला बराच वेळेस तिच्या बुडाशी असं पाणी धरून राहतं, तर त्याच्यामुळे यामध्ये भरपूर पाणी असतं आणि ते पूर्णपणे पाणी आपल्याला काढून टाकायचं. त्यानंतर आपण ही मटकी मोड आणण्यासाठी ठेवणार आहोत. तर बघा, ही गाळणी ते छोटी पडत असल्यामुळे मी इथे तांदूळ चाळण्याची म्हणा किंवा गहू चाळण्याची जी मोठी गाळणी असते ना, ती गाळणी इथे घेतली आणि आता ह्या मटकीमध्ये अजिबात पाण्याचा कण नाहीये. ही मटकी ओलसर आहे, पण यामध्ये पाणी नाहीये आणि अशी मटकी आता ह्या चाळणीमध्ये आपल्याला छान पसरवून घ्यायची. आता मटकीला मोड आणण्यासाठी अशा प्रकारे एक मोठं भांडं घ्यायचं. त्यामध्ये एखादा कॉटनचा नॅपकिन अशा प्रकारे आथरून घ्यायचा. त्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि त्यामध्येच आपण त्याच्यावरती ही गाळणी अशी ठेवणार आहोत. आता आपल्याला हे पूर्णपणे पॅक करायचं. तर त्यासाठी अशा प्रकारे एखादा कॉटनचा रुमाल घ्या किंवा टॉवेल घ्या आणि त्यावरती अशा प्रकारे याला पॅक बंद करायचं झाकण ठेवून. म्हणजे जेवढं तुम्हाला दमट वातावरण ह्या मटकीला देता येईल तेवढं दमट वातावरण तुम्ही दिलं की त्याला छान लांब सडक अशी मोड येतात. तर सुरुवातीला मी 7 तास तरी ही मटकी अशीच झाकून ठेवलेली होती आणि 7 तासानंतर बघा, भरपूर प्रमाणामध्ये घाम म्हणा किंवा पाण्याचं जे प्रमाण आहे ताटावरती तुम्हाला दिसत आहे. म्हणजे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये दमट वातावरण आपण तयार केलं आणि आता बघा, मटकीला बऱ्यापैकी छान अशी मोड आलेली आहेत आणि अजिबात चिकट नाही. जर घरामध्ये दमट वातावरण नसेल किंवा खूप जास्त थंडी असेल तर अशा वेळी गॅसच्या बाजूला किंवा अजून एक वरतून मोठा कपडा टाकायचा, म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये याला दमट वातावरण भेटतं आणि मटकीला भरपूर असे मोड येतात. तर बघा, अगदी 7 तासानंतरच बघितलंय तर भरपूर प्रमाणामध्ये ह्या मटकीला मोड आलेत. तर आता मला परत एकदा 7 तास या मटकीला असंच झाकून ठेवायचे. आणि आता बघा, यानंतर बघा या ताटावरती भरपूर प्रमाणामध्ये मॉइश्चर, पाण्याचं प्रमाण खूप जास्त तयार झालंय आणि आता परत एकदा आपण ही मटकी बघूयात. बघा, अगदी यामध्ये गुंता झालेला आहे, एवढे मोड या मटकीमध्ये आलेले आहेत आणि अगदी सुंदर अशी दिसायला ती मटकी तयार झाली आहे. तुम्ही जर हीच प्रोसिजर एखाद्या कपड्यामध्ये जरी बांधून केली ना तरी पण तिला भरपूर प्रमाणामध्ये मोड येतात. पण कपड्यामध्ये मोड आल्यानंतर ते बाहेरून कपड्याच्या बाहेरून निघतात आणि मग ती मोड तुटल्या जातात. पण अशा प्रकारे जर गाळणीचा वापर केला ना तर हे मोड अजिबात तुटत नाही आणि अगदी इझिली तुम्ही ही गाळणी अगदी हलक्या हाताने हलवली की अगदी वरच्यावर हे मोड आलेली मटकी एका बाजूला जमा होते. म्हणजे हे तुटत नाही आणि अगदी सहज सोपी अशी पद्धत आहे आणि ही गाळणी तर सगळ्यांच्याच घरी असते. तुम्ही
ज्या गाळणी तुमच्याकडे जी पण गाळणी असेल ना त्या गाळणीचा वापर करून तुम्ही अशा प्रकारे ही मोड आलेली मटकी तयार करू शकता. अतिशय साधी सोपी अशी प्रोसिजर आहे आणि अशा प्रकारे जर आपण मटकी घरच्या घरी अगदी लांबच लांब अशी तयार करून घेऊ शकतो तर बाहेरील मटकी आणण्याची आपल्याला गरज भासणार नाही. अगदी खूप जास्त पैसे देऊन बाहेरील मोड आलेली मटकी आणण्याची आपल्याला गरजच नाही. अगदी थोड्याशा पैशामध्ये आपली मटकी घरच्या घरी अगदी लांबच लांब मोड आलेली आपण तयार करू शकतो आणि याची छान अशी मटकीची भाजी म्हणा किंवा मटकीची उसळ शरीरासाठी अगदी पौष्टिक अशी असते. तर अगदी साधी सोपी अशी पद्धत आहे आणि भरपूर अशा टिप्स आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की एकदा बघा आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा ही मटकी ट्राय करून बघा. अजिबात ही मटकीचा उग्र वास येत नाही किंवा चिकट होत नाही. छान मोकळी मोकळी होणारी ही मटकी आहे. छान तिला मोड येतात. तर त्यामुळे नक्की ह्या पद्धतीने ट्राय करूनच बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा. नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत अतिशय साध्या सोप्या अशा रेसिपी शेअर करते. त्यातलाच हा एक व्हिडिओ आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.